अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये विक्रीची वस्तू जर खरेदीच्या वस्तूपेक्षा जास्त असेल तर तोटा होतो आणि विक्रीची वस्तू जर खरेदीच्या वस्तूपेक्षा कमी असेल तर नफा होतो. आता दिलेल्या उदाहरणामध्ये विक्रीची वस्तू ही खरेदीच्या वस्तूपेक्षा जास्त आहे, म्हणून या व्यवहारामध्ये तोटाच झालेला आहे आणि हा तोटा आपण दोन प्रकारे काढू शकतो. पहिली पद्धत म्हणजे खरेदी विक्री. 12 वस्तूंची खरेदी ही 15 वस्तूंच्या विक्री एवढी आहे, म्हणजे समान आहे. या दोघांतील आपल्याला फरक काढून घ्यायचा. तो फरक 3 येतो. आता हा 3 अंशस्थानी लिहायचा आणि छेदस्थानी विक्री लिहून घ्यायची, ती 15 येते आणि गुणाकारामध्ये 100 लिहून घ्यायचा आणि आता भाग द्यायचा. 3 1 3 3 5 15 5 1 5 5 2 10 शून्य जसेला तसे. म्हणजे या व्यवहारामध्ये शेकडा तोटा हा 20% होतो. ही झाली आपली पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण लसावीची पद्धत. खरेदी किंमत विक्री किंमत. 12 वस्तूंची खरेदी ही 15 वस्तूंच्या विक्री एवढी आहे. या दोघांचा लसावी 12 आणि 15चा लसावी हा 60 येतो. आता 60 रुपयामध्ये ज्यावेळी 12 वस्तू खरेदी केल्या तर एका वस्तूची खरेदी किंमत किती, तर 12 पंचे 60, म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत ही 5 रुपये येते. आता ज्यावेळी 15 वस्तू या 60 रुपयात विकल्या तर एका वस्तूची विक्री किंमत किती, 4 रुपये. 15 चौक 60. म्हणजेच काय, तर 5 वस्तू एक वस्तू 5 रुपयाला खरेदी केली आणि त्यांना 4लाच विकली, म्हणजे या व्यवहारामध्ये 1 रुपयाचा तोटा झाला. शेकडेवारी काढण्यासाठी एक तोटा भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत ही 5 आहे, या ठिकाणी लिहून घ्या. आणि शेकडेवारी म्हणजे शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे, म्हणून 100 गुणाकारामध्ये घ्यावे लागत असते. आता 5 1 5 5 2 10 शून्य जसेला तसे. म्हणजे या व्यवहारामध्ये तोटा हा 20% झालेला आहे.